नागपूर जिल्ह्यातील रामटेक विधानसभा मतदारसंघात नगर परिषद निवडणुकीच्या मतमोजणीकरिता प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे। येत्या 21 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता मतमोजणीस सुरुवात होणार असून याकरिता सर्व आवश्यक तयारी पूर्ण करण्यात आली आहे। नागपूर जिल्ह्यातील रामटेक विधानसभा मतदारसंघातील नगर परिषद निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया 20 डिसेंबर रोजी पार पडली। त्यानंतर आता 21 डिसेंबर रोजी मतमोजणी प्रक्रिया होणार आहे। रामटेक नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 6 मध्ये मतमोजणीसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली असून रामटेक नगर परिषद कार्यालयात एकूण 5 टेबलांवर 6 फेऱ्यांमध्ये मतमोजणी केली जाणार आहे। तसेच प्रभाग क्रमांक 6 साठी स्वतंत्रपणे 7 फेऱ्यांमध्ये मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे। त्याचप्रमाणे पारशिवनी नगरपंचायतीमध्ये ही मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज असून येथे 5 टेबलांवर 4 फेऱ्यांमध्ये मतमोजणी केली जाणार आहे। मतमोजणी प्रक्रिया पारदर्शक आणि सुरळीत पार पडावी यासाठी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवलाय। पोलीस प्रशासनाकडूनही कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दक्षता घेण्यात आली आहे। रामटेक आणि पारशिवनी परिसरातील उमेदवारांसह मतदारांचे लक्ष आता निकालाकडे लागले असून 21 डिसेंबर रोजी मतमोजणीनंतर अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे। नगर परिषद रामटेक सार्वत्रिक निवडणुकीकरता मतमोजणी रविवार दिनांक 21 डिसेंबर 2025 रोजी नगर परिषद रामटेक या ठिकाणी पार पडत आहे। मतमोजणीकरता एकूण 5 टेबल लावण्यात येणार आहे व 6 फेऱ्यामध्ये दिनांक 2 डिसेंबर 2025 रोजी झालेलं मतदान हे 6 फेऱ्यामध्ये होणार आहे व आज दिनांक 20 डिसेंबर 2025 रोजी प्रभाग क्रमांक 6 मध्ये 6 जागेचं मतदान पार पडत आहे। त्याची मतमोजणी 7व्या फेरीमध्ये होणार आहे। या मतमोजणीकरता प्रभागनिहाय मतमोजणी आपण करणार आहे, ज्याच्यामध्ये टेबल क्रमांक 1 मध्ये 1 नंबर प्रभाग, टेबल क्रमांक 2 मध्ये 2 नंबर प्रभाग, याप्रमाणे प्रभागनिहाय मतमोजणी टेबलवरती होणार आहे। याकरता आम्ही स्टाफ रिक्रूट केलेला आहे, जेडो आहेत, मतमोजणी सहाय्यक आहेत आणि इतर टॅब्युलेशन व बाकी मॅन्युअल टॅब्युलेशन, कॉम्प्युटर टॅब्युलेशन करता स्टाफची नियुक्ती केलेली आहे। मतमोजणी करता जे लोक बाहेरून आले त्यांनी स्वतः ID कार्ड आपल्याला जे वितरित केलेलं आहे ते घेऊन यावं। त्याचबरोबर कोणत्याही प्रकारचे मोबाईल व इतर जे सामुग्री आहे ते कुठल्याही प्रकारचं आणायचं नाही आहे। आपण फक्त ID कार्ड घेऊन आतमध्ये आपल्याला प्रवेश दिला जाणार आहे। पहिल्या 3 फेऱ्यामध्ये 5 प्रभागाचं काउंटिंग होईल। त्यानंतर 1 ते 5 प्रभागातले जे मतमोजणी हे आहेत आपले प्रतिनिधी ते बाहेर जातील आणि 6 ते 10 प्रभागातले नंतर पुढच्या 3 राऊंड नंतर मतमोजणी प्रतिनिधी येतील। एकूणच रामटेक विधानसभा मतदारसंघातील नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या मतमोजणीकरिता प्रशासन, निवडणूक आयोग आणि पोलीस यंत्रणा सज्ज असून 21 डिसेंबर रोजी निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।